नमस्कार। आई वडील शेतात गेले होते तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी शाळेत गेला असताना घरातून 11 वर्षीय हर्षल याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला। पुढे काय घडलं हे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। अमळनेर तालुक्यातील सबगावान येथे योगेश पाटील हे वास्तव्यास असून शेती हा व्यवसाय करतात। त्यांची पत्नी आणि ते स्वतः सोमवारी सकाळी शेतात कामाला गेले आणि त्यांचा मोठा मुलगा त्याची परीक्षा असल्यामुळे तो पेपर देण्यासाठी शाळेत गेला होता। घरात फक्त एकटा इयत्ता 6वीत शिकत असलेला त्यांचा मुलगा हर्षल होता। 8-10 दिवसांतून पाणी पुरवठा होत असल्याने लवकर पाणी भरता यावे म्हणून घरातच मोटार जोडली होती। दरम्यान दुपारी 1 वाजता नळाला पाणी आल्याने हर्षल हा मोटार सुरू करण्यासाठी गेला। पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला। यात तो जिन्याखाली जागीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला। मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी येताच त्याला हर्षल जिन्याखाली पडलेला आढळून आला। त्याने आरडाओरडा केला तेव्हा बाजूचे लोक धावून आले, पण तोपर्यंत उशीर झाल्याने हर्षलचा मृत्यू झाला होता। हर्षलचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेला। तेथे डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले। याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे।